नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माणगाव बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला माणगाव पोलिसांनी केले अवघ्या 6 तासात जेलबंद। बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर चोराची नजर, चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। माणगाव बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला माणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले। याबाबत अधिक माहिती अशी की 12 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:50 सुमारास, दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:45 दरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर राजीव साबळे यांच्या इमारतीमधील तळमजल्यावर बँक ऑफ बडोदा एटीएम मशीन रूममध्ये बँकेचे एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याच्या उद्देशाने आरोपी श्रीराम दया विश्वकर्मा वय वर्ष 35 राहणार उत्तर प्रदेश या चोरट्याने एटीएम मशीनच्या आतील कव्हर उपटून चोरी करण्याचा प्रयत्न केला। तसेच एटीएम मशीनमधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसानही केले। सदर आरोपी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याला पकडून जेलबंद केले आहे। या संपूर्ण घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्यात बँक ऑफ बडोदाचे जॉईंट मॅनेजर आशिष प्रकाश दामोदरे वय 37 व्यवसाय जॉईंट मॅनेजर, सध्या राहणार राजगृह अपार्टमेंट तालुका माणगाव जिल्हा रायगड, मूळ राहणार प्रेम आनंद सोसायटी अजमेरा पिंपरी पुणे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस चव्हाण करीत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दीपक दपकेंसह तृप्ती भोईर, माणगाव।